राज्यात पहिल्यांदाच आपण जर बघतो तर जळगावच्या इतिहासात महिला रणरागिणी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय मेळावा व युवा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। आपण जर बघतोय तर या सर्व महिला महाराष्ट्रभरातील एकत्र येत रणरागिणी ग्रुप या ठिकाणी स्थापन केला व या माध्यमातून समाज बांधवांच्या कुठेतरी प्रश्न सोडावे, ज्या वधू असेल वर असेल यांच्यावर कुठेतरी लग्न जमत नसल्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातील समाज बांधव एकत्र करण्याचं काम या ठिकाणी जळगावातील रणरागिणी ग्रुपच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्ष आहेत, ताई काय सांगाल, तुम्ही या अनोखा उपक्रम समाज बांधवांसाठी राबवला आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे, काय भावना तुमची? मला तर सुरुवातीला वाटलं होतं की माझा कार्यक्रम सक्सेस होतो की नाही, पण आज जी संख्या बघून मनाला एवढं समाधान वाटतंय की म्हणजे खूप सक्सेसफुल झाला। आनंदाची एवढे अशी बोले की ती काय बोलायचं हे सुचत नाहीये। ताई तुम्ही भाऊक झाल्याचं चित्र दिसतंय, भाऊक झाली कारण 2-3 दिवसापासून एवढं प्रेशर होतं की हा कार्यक्रम सक्सेस होतो की नाही, आणि आम्ही म्हणजे प्रबोधिनी ताई असतील, छायाताई असतील, शोभाताई असतील, आम्ही खूप मेहनत घेतलेली या कार्यक्रमाला। तरी पण आम्हाला काही अपयशाच्या अशा शंका होत्या, पण नारायण दादा ज्या वेळेला आम्हाला म्हणजे त्यांच्या आशेचे जेव्हा आमच्या डोक्यावर हात होते त्यावेळेला कुठेतरी एक उत्साह वाटत होता की नाही कार्यक्रम सक्सेस होईल। निश्चितच अजून काही रणरागिणी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई काय सांगाल, एक अनोखा उपक्रम राज्यभरातला जळगावात पाहावयास मिळाला, संपूर्ण महाराष्ट्रभरातील समाज बांधव एकाच ठिकाणी या ठिकाणी बोलवण्यात आले आणि या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा सक्सेस झाला आहे। मात्र पहिल्यांदाच इतिहासात या ठिकाणी रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून हा अनोखा पद्धतीने महिलांनी पुढाकार घेऊन हा महिलांसाठी उपस्थित मेळावा केला। आज 31 जानेवारी 2026 रोजी आयोजित रणरागिणी ग्रुपचा हा पहिला उपक्रम होता। यानंतर या ग्रुपच्या माध्यमातून आणि नारायण दादा यांच्या मार्गदर्शनातून पुढे असे अनोखे उपक्रम घेतले जाणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे रणरागिणी आता सज्ज झालो आहोत। यापुढेही अशा कार्यक्रमांची रूपरेषा असणार आहे आमच्या मार्फत। काय नेमका उद्देश होता मॅडम या संदर्भात? यात उद्देश असा होता की कमी वेळामध्ये खूप पालकांना चांगले स्थळ मिळावेत। अपेक्षा खूप असतात की लग्न जमवण्यासाठी अपेक्षा खूप असतात आणि आजकाल प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जाऊन तेवढा वेळ नसतो। त्या वेळेचं आम्ही इथे एक समय सूचकता दाखवलेली आहे की खूप लोकांना इथे यावं आणि आपल्या वर आणि वधू यांच्या जो लग्नाचा विषय आहे तो इथे डिस्कस करावा, हा आमचा उद्देश होता आणि तो सक्सेस झालाय। हजारोच्या संख्येने लोक इथे उपस्थित राहिलेले होते आज। ताई काय सांगाल, काय प्रतिक्रिया असणार तुमची या संदर्भात? नमस्कार, मी प्रमोदिनी पाटील। मी आतापर्यंत अमनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातच जास्त काम करते। या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करताना सहज दादांशी बोलता बोलता विषय निघाला होता की ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये आपण मुला मुलींचे बायोडेटे घ्यायला जातो किंवा त्यांची विचारपूस करतो त्यावेळी अक्षरशः प्रत्येक घरामध्ये मला असं ऐकायला यायचं की ताई आम्ही तुमच्याजवळ जर पोरांचे फोटो दिले, पोरींचे फोटो दिले तर आजूबाजूला म्हणतात म्हणे की तुमचा पोरी विकला जात नाही म्हणून तुम्ही फोटो टाकताय। खरं तर ही अशी जी मानसिकता आहे ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे आणि ही मानसिकता म्हणजे तुम्ही मुलींना शिकवायला पाठवतात, कॉलेजला तर बोलतायत, शाळेत बोलतायत, मग तुम्ही स्टेजवर काय नाही बोलू शकत, काय नाही तुम्ही तुमच्या अपेक्षा व्यक्त करू शकत, काय नाही तुम्ही आईवडिलांना सांगू शकत की मला पण काहीतरी करायचंय, मी करणार आहे आणि हे स्टेज उपलब्ध करून द्यायला पाहिजे। या उद्देशाने खरं तर हा वधूवर परिचय मेळावा माझ्या मते मी घेतलेला आहे, म्हणजे आम्ही आमच्या ग्रुपने घेतलेला आहे। ज्यावेळी मुलगी स्टेजवर येईल आणि बोलेल ठामपणे तरच ती सावित्रीची पोर ठरू शकेल की नाही। मग तिने तसं म्हटलंच पाहिजे की मी हे करणार आणि करायचंय मला, किंवा मला नाही करायचं किंवा हो करायचंय, असं गुपचूप दुसऱ्या प्रकारे करण्यापेक्षा जर समाजामध्ये जर ती वावरली तर मला वाटतं ती निर्भीडपणे किमान नोकरी करू शकते, संसारही करू शकते आणि म्हणून हे सगळं एकत्रीकरण करता आलं पाहिजे या उद्देशाने आम्ही हा मेळावा घेतलेला आहे। निश्चितच तर या होत्या या रणरागिणी ग्रुपच्या महिला भगिनी। मात्र काही कोळी समाज बांधव देखील आपल्यासोबत आहे। दादा काय सांगाल, महिलांनी यावेळेस हिंमत दाखवत या ठिकाणी मेळावा घेतला, मात्र आपण जर बघतो त्या महिलांचा यशस्वी मेळावा झाल्यानंतर ते भावूक देखील झालेले आहेत, काय प्रतिक्रिया असतात? खरं तर
महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर भारत देशामध्ये हा पहिला उपक्रम असेल की रणरागिणी ग्रुप म्हणजे महिला भगिनीच्या वतीनं हा राज्यस्तरीय आदिवासी टोकरे कोळी जमातीचा वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला। कारण की तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं कुठलंच उदाहरण सापडणार नाही की महिलांनी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। म्हणून मी आमच्या रणरागिणी ग्रुपच्या सर्व महिलांचं इथे खूप खूप अभिनंदन करतो व धन्यवाद करतो व त्यांनी या जगाला संदेश दिलेला आहे, या सगळ्या आमच्या आदिवासी कोळी जमातीला सुद्धा संदेश दिलेला आहे की महिला सुद्धा आता कुठे मागे नसून पुरुषाच्या बाजूला सोबत राहून त्या समाजामध्ये अग्रेसर भूमिका घेत आहेत व हा बदल समाजासाठी खूप चांगला घडेल। त्यांच्या या मेहनतीचं यश म्हणून आज 200च्या वर आणि वधू तरुण आणि तरुणी यांनी आपला परिचय दिला व 500 ते 1000च्या जवळपास रजिस्ट्रेशन झालेल्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही पालक वर्गांना ते मोफत पुस्तिका आम्ही उपलब्ध करून देणार आहेत। म्हणून त्या महिलांचं खूप खूप अभिनंदन। आमच्या रणरागिणी ग्रुपचा हा आगळा वेगळा समाजाला एक संदेश देणारा हा मेसेज जाईल आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या याच्यापेक्षा सुद्धा चांगले उपक्रम घेतील या तीड मात्र शंका नाही। त्यांनी असं सुद्धा आम्हाला सांगितलं की वधूवर परिचय मेळावा आम्ही आता घेतलाच, याच्या पुढचा जो वर्षी येणारा वधूवर परिचय मेळावा आहे तो 100% याच्यापेक्षा चांगला घेऊ। सामूहिक विवाह सोहळ्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आरोग्याच्या बाबतीत असो किंवा जे काही समाजामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सुद्धा रणरागिणी ग्रुप या आता मैदानामध्ये उतरणार आहेत आणि त्या खरं फुले शाहू आंबेडकर विचारांशी चालणारा झाशीच्या राणीचा कधी वेळ पडली तर झाशीच्या राणीचं रूप घेणारा सुद्धा आमच्या रणरागिणी ग्रुप आहे। म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व त्यांना शुभेच्छा देतो। भविष्य काळामध्ये आपल्या हातून चांगले उपक्रम राबवावे व आमचे जे मुख्य आयोजक आहेत नारायण दादा कोळी, जे आमचे अध्यक्ष आहेत स्नेहताई कोळी, आम्हाला अनमोल सहकार्य लाभलं भारतीताई कोळी, आमची सर्व टीम यांना खूप खूप धन्यवाद देतो। निश्चितच आपण बघितलं तर या ठिकाणी या अनोख्या मेळाव्याचं अख्ख्या जिल्ह्याभरात नव्हे तर खानदेशात एकच चर्चा आहे। यशस्वी पद्धतीने झालेल्या आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांच्या या मेळाव्या प्रसंगी या महिला भगिनी देखील भाऊक झाल्याची चित्र पाहावयास मिळालं। मात्र महिलांनी यापुढे हिंमत करावी याच प्रेरणेच्या माध्यमातून रणरागिणी ग्रुपने या अनोख्या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी जळगावात केलं आणि त्याच माध्यमातून हा यशस्वी मेळावा पार पडला। म्हणूनच आनंदाश्रू या महिलांच्या भगिनीच्या डोळ्यातून आपल्याला पाहावयास मिळाले। येणाऱ्या काळात महाराष्ट्रभरातील महिला देखील या रणरागिणी ग्रुपचं प्रेरणा घेतील आणि अशाच पद्धतीचे मेळावे सामाजिक उपक्रम घेतील अशीच अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूयात। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।